नमस्कार सगळ्यांना. तर आधार कार्डाबाबत एक नवीन मोठी बातमी समोर आली आहे. तर 5 ऑक्टोबरपासून आधार कार्डवर तर नवीन नियम लागू झाले आहेत. तर ते काय आहेत ते आपण पाहूयात आणि खूप महत्त्वाचे नियम असणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि स्किप करू नका. ठीक आहे, चला काय आहेत नवीन नियम बघूयात. भारतातील प्रत्येक नागरिकाच्या जीवनात आधार कार्डचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ओळखपत्र म्हणून तसंच विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड अत्यावश्यक बनले आहे. मात्र आता या महत्त्वपूर्ण दस्तऐवजाच्या वापरात काही महत्त्वपूर्ण बदल होत आहेत. 1 ऑक्टोबर 2024 पासून आधार कार्डशी संबंधित नवीन नियम अंमलात येत आहेत. या नियमांमुळे आधार कार्डचा वापर करण्याच्या पद्धतीत बदल होणार आहे. या लेखात आपण या नवीन नियमांविषयी सविस्तर माहिती घेऊया. चला तर मग केंद्र सरकारने नुकताच एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार 1 ऑक्टोबर 2024 पासून आयकर विवरणपत्र भरताना किंवा पॅन कार्डसाठी अर्ज करताना आधार अर्जाच्या नोंदणी क्रमांकाचा वापर करता येणार नाही. हा निर्णय अनेक कारणांमुळे घेण्यात आला आहे. तर त्यामागे सरकारची भूमिका स्पष्ट आहे. 2017 पासून आयकर विवरणपत्र भरताना किंवा पॅन कार्डसाठी ऑनलाईन अर्ज करताना आधार अर्ज नोंदणी क्रमांक वापरण्याची सुविधा उपलब्ध होती. मात्र आता ही सुविधा बंद करण्यात येत आहे. याचा अर्थ असा की यापुढे केवळ आधार नोंदणी क्रमांकावर आधारित पॅन कार्ड मिळणे शक्य होणार नाहीये. म्हणजे तुम्ही पॅन कार्डसाठी अर्ज करताना किंवा आयकर विवरणपत्रासाठी तुम्ही जेव्हा अर्ज करता तेव्हा तुम्हाला आधार नोंदणी क्रमांक लागत होता. आता तो लागणार नाहीये. तो तुम्हाला टाकता येणार नाही तिथे. ठीक आहे. या नवीन नियमामागे अनेक महत्त्वपूर्ण कारणे आली आहेत. सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे पॅन कार्डचा होणारा गैरवापर रोखणे. ठीक आहे. आधार अर्जाच्या नोंदणी क्रमांकावर एकापेक्षा जास्त पॅन कार्ड तयार करणे शक्य होते. यामुळे एकाच व्यक्तीच्या नावावर अनेक पॅन कार्ड असण्याची शक्यता निर्माण होत होती. या आर्थिक गुन्हेगारी आणि कर चुकवेगिरीला प्रोत्साहन देणारे ठरू शकत होते. म्हणजे एकापेक्षा जास्त पॅन कार्ड बनवले होते, एका व्यक्तीचे बनवले जात होते, म्हणजे बनवणे शक्य होते. ठीक आहे. एकाच व्यक्तीच्या नावावर अनेक पॅन कार्ड. तर हे गैरप्रकार रोखण्यासाठी हे नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. त्याच्यामुळे आता हे ही जी काय म्हणतात आपण गुन्हेगारी होते आर्थिक, ती रोखणे शक्य होणार आहे आता. पॅन कार्ड हे प्रत्येक व्यक्तीच्या आर्थिक व्यवहारामधील अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज आहे. बँक खाते उघडणे, गुंतवणूक करणे, मोठ्या रकमेचे व्यवहार करणे यासारख्या अनेक महत्त्वपूर्ण कामांसाठी पॅन कार्डची आवश्यकता असते. अशा परिस्थितीत एकाच व्यक्तीच्या नावावर अनेक पॅन कार्ड असणे धोकादायक ठरू शकते. यामुळे पॅन कार्डचा गैरवापर रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. ठीक आहे. तर या नवीन नियमांच्या संदर्भात आधार क्रमांक आणि आधार नोंदणी क्रमांक यातील फरक समजून घेणे महत्त्वाचं आहे. आधार कार्डवर असणारा क्रमांक हा 12 अंकी असतो. हा क्रमांक प्रत्येक व्यक्तीसाठी विशिष्ट असतो आणि तो कायमस्वरूपी असतो. दुसरीकडे आधार नोंदणी क्रमांक हा 14 अंकी असतो. हा क्रमांक आधार कार्डसाठी अर्ज करताना दिला जातो. या क्रमांकावर अर्ज केल्याची तारीख आणि वेळ नमूद केली असते. म्हणजे आधार कार्ड क्रमांक आणि आधार कार्ड नोंदणी क्रमांक दोन वेगवेगळे नंबर आहेत. आधार कार्ड क्रमांक 12 अंकी असतो आणि नोंदणी क्रमांक हा 14 अंकी असतो. आणि हा आधार नोंदणी क्रमांक आहे तो आधार कार्ड काढण्यासाठी उपयोगाला येतो. ठीक आहे. त्यामुळे दोन्हीचं जे हे आहे डिफरन्स आहे तो समजून घ्यावा. आत्तापर्यंत आधार नोंदणी क्रमांकाचा वापर करून पॅन कार्डसाठी अर्ज करता येत होता. मात्र नव्या नियमानुसार ही सुविधा बंद होणार आहे. त्यामुळे पॅन कार्ड मिळवण्याच्या प्रक्रियेत आता बदल होणार आहे. ठीक आहे. तसेच या नियमामुळे अनेक महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत. पॅन कार्ड मिळवण्याची प्रक्रिया अधिक कडक होणार आहे. त्यामुळे बनावट पॅन कार्ड तयार करण्याच्या प्रयत्नांना आळा बसेल. तसेच एकाच व्यक्तीच्या नावावर अनेक पॅन कार्ड असण्याची शक्यता कमी होईल. त्यामुळे आर्थिक गुन्हेगारी रोखण्यास मदत होणार आहे. तसेच आयकर विभागाला करदात्यांची अधिक चांगली नोंद ठेवता येईल. त्यामुळे कर चूक वगैरे रोखण्यास मदत होईल. म्हणजे जे काही कर चुकवतात किंवा कर भरत नाहीत त्यांचाही आता रोखण्यास मदत होणार आहे. ती जे फसवणूक आहे किंवा लोक लपून कर भरत नाही आहेत त्याच्यामुळे ते पण कमी होणार आहे. नागरिकांना पॅन कार्डसाठी अर्ज करताना अधिक काळजी घ्यावी लागेल. त्यांना योग्य ती कागदपत्रे सादर करावे लागतील. आधार कार्ड आणि पॅन कार्ड यांच्यातील संबंध अधिक स्पष्ट होईल. त्याच्यामुळे दोन्ही दस्तऐवजाचा वापर अधिक प्रभावीपणे होऊ शकणार आहे. तसेच या नवीन नियमामुळे आपल्याला काय अजून फायदे मिळतील ते बघूयात. आर्थिक गुन्हेगारी रोखण्यास मदत होईल. एकाच व्यक्तीच्या नावावर अनेक पॅन कार्ड असणे आर्थिक गुन्हेगारीला प्रोत्साहन धरणारे ठरू शकते. त्यामुळे नवीन नियमामुळे अशा प्रकारांना आळा बसणार आहे. कर चूक वगैरे कमी होईल. अनेक पॅन कार्डचा वापर करून कर चूक वगैरे करणे सोपे होते. नवीन नियमामुळे अशा प्रकारच्या कृती करणे कठीण होणार आहे. तसेच सरकारी योजनांचा लाभ योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचेल. पॅन कार्डचा वापर करून अनेक सरकारी योजनांचा लाभ घेता येतो. एकाच व्यक्तीकडे अनेक पॅन कार्ड असल्यास या योजनांचा गैरवापर होण्याची शक्यता असते. तसेच बघा म्हणजे अनेक सरकारी योजना पॅन कार्डवर पण अवलंबून आहेत. तर एकापेक्षा अनेक जर पॅन कार्ड असेल एका व्यक्तीचे तर तो त्या योजनेचा लाभ जेवढे त्याच्याकडे पॅन कार्ड आहेत तेवढ्या वेळा घेऊ शकतो. म्हणजे एका व्यक्तीकडे 3 आहेत पॅन कार्ड तर तो 3 वेळा ते सेम सरकारी योजनेचा लाभ घेऊ शकतो. याच्यामुळे बाकीचे वंचित राहण्याची शक्यता आहे. बाकीचे जे गरजू आहेत गरजू कुटुंब किंवा गरजू लोक त्यांना हा लाभ मिळणार नाही. त्यामुळे हा एक महत्त्वाचा आहे. हे खरंच ह्याला आळा बसणं खूप महत्त्वाचं आहे. कारण ज्यांना खरंच गरज आहे त्यांना योजनेचा लाभ नक्की मिळाला पाहिजे. पण
काही लोक असे फसवून एका व्यक्तीचे 3-3 पॅन कार्ड, 4-4 पॅन कार्ड असं फसवेगिरी करून त्या सरकारी योजनेचा लाभ घेत आहेत. त्याच्यामुळे हे नियम काढलेले आहेत खरं तर. आर्थिक व्यवहारामध्ये पारदर्शकता वाढेल. प्रत्येक व्यक्तीसाठी एकच पॅन कार्ड असल्यामुळे त्यांचा आर्थिक व्यवहारावर अधिक चांगल्या प्रकारे लक्ष ठेवता येईल. त्यामुळे एकूणच अर्थव्यवस्थेत पारदर्शकता वाढणार आहे. तसेच डिजिटल इंडियाच्या संकल्पनेला चालना मिळेल. या नवीन नियमामुळे आधार कार्ड आणि पॅन कार्ड यांच्यातील डिजिटल जोडणी अधिक मजबूत होईल. त्यामुळे डिजिटल इंडियाच्या संकल्पनेला चालना मिळेल. पण आता हे नियम तर काढलेत, पण त्याचे काहीतरी आव्हानं पण असणार आहेत. बघूयात काय आहेत आव्हाने. पॅन कार्ड मिळवण्याची प्रक्रिया अधिक वेळखाऊ होऊ शकते. त्यामुळे नागरिकांना त्रास होऊ शकतो. ज्या व्यक्तीकडे आधार कार्ड नाही, अशा व्यक्तींना पॅन कार्ड मिळवणं कठीण होऊन जाईल. ठीक आहे. या नवीन नियमांबद्दल जनजागृती करणे आवश्यक आहे. अन्यथा अजून एक नागरिक गोंधळून जाऊ शकतो. म्हणजे नागरिकांमध्ये कन्फ्युजन होऊ शकते, की आता कसं होईल, काय होईल, कसं करायचं वगैरे. आपल्याला पॅन कार्ड मिळेल का नाही? त्याच्यामुळे त्यांना आधी त्यांच्याबद्दल जनजागृती करणे खूप आवश्यक आहे. संपूर्ण माहिती व्यवस्थित देणे आवश्यक आहे. या नियमांची अंमलबजावणी करताना तांत्रिक अडचणी येऊ शकतात. त्यासाठी योग्य ती यंत्रणा तयार करणं आवश्यक आहे. जे नागरिक तंत्रज्ञानाशी परिचित नाहीत, त्यांना या बदलांशी जुळवून घेणे कठीण होऊ शकते. म्हणजे ज्यांना डिजिटल गोष्टी कळत नाहीत किंवा ज्यांना तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी माहिती नाही, त्यांना हे कठीण जाऊ शकतं. बरोबरच आहे. आधार कार्डच्या वापरासंबंधित हे नवीन नियम निश्चितच महत्त्वपूर्ण आहेत. त्यामुळे देशातील आर्थिक व्यवस्था आणि पारदर्शक आणि सुरक्षित होण्यास मदत होईल. मात्र या नियमांची अंमलबजावणी करताना काही आव्हानांना सामोरं जावं लागणार आहे. सरकारने या नियमाबद्दल व्यापक जनजागृती करणे आवश्यक आहे. तसंच नागरिकांनी या बदलांना सकारात्मकपणे स्वीकारले पाहिजे. ठीक आहे. ठीक आहे, माहिती आहे सगळं, की आता हे खूप कठीण जाणार आहे. पण तरी पण नागरिकांनी सपोर्ट केला पाहिजे, जेणेकरून आपलाच फायदा आहे त्याच्यात. आणि सरकारचा आणि आपला सरकारचा आर्थिक फायदा म्हणजे आपला फायदा आहे. त्याच्यामुळे नागरिकांनी थोडं टेक्नॉलॉजीला जाणून घ्यावी. जे काही सूचना आल्या तर त्याला व्यवस्थितपणे त्या समजून घ्याव्यात आणि त्याच्यानुसार पुढचं जे काही तुमचा अर्ज आहे, तुम्ही जे करता ते करू शकता. तर आता बघा नक्कीच आता पॅन कार्डमध्ये मिळवणं आता थोडंसं हे झालेलं आहे. त्यामुळे आज ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे त्यांनाच आता इथून पुढे पॅन कार्ड मिळेल असं त्यांचं म्हणणं आहे. कारण आधार कार्ड नोंदणी क्रमांक नाही जाणणार आहे. तुमच्याकडे आधार कार्ड नंबर पाहिजे. ठीक आहे. चला चला मग आता या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद.